नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या निरोगी आयुष या आपल्या आरोग्यविषयक खास चॅनेलवर। वय 60 नंतर शरीरात कमजोरी, थकवा, चालताना दम लागणे, हातपायात शक्ती कमी वाटणे हे खूप जणांना जाणवतं। पण जर मी तुम्हाला सांगितलं की एक साधा, घरात सहज मिळणारा पदार्थ रोज योग्य पद्धतीने खाल्ल्यास शरीराला ताकद, ऊर्जा आणि स्टॅमिना वाढवायला मदत करू शकतो? आजचा व्हिडिओ 60 अधिक वयोगटासाठी खूप खास आहे। शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी सांगणार आहे योग्य खाण्याची वेळ आणि प्रमाण। प्रॉब्लेम सेटअप। 60 नंतर कमजोरी का वाढते? स्नायूंची ताकद कमी होते, पचनशक्ती कमी होते, प्रोटीनचे प्रमाण कमी पडते, भूक कमी लागते, कॅल्शियम आणि विटॅमिन कमी पडतात। आणि यामुळे थकवा, चक्कर, अंगात शक्ती नसल्यासारखं वाटणं, वारंवार बसावंसं वाटणं या समस्या वाढतात। पण योग्य आहार घेतला तर यामध्ये खूप फरक पडू शकतो। व्यायामांस बेनिफिट्स। भिजवलेले बदाम 60 नंतर का फायदेशीर? चांगल्या प्रकारचे प्रोटीन स्नायू मजबूत ठेवायला मदत करते। हेल्दी फॅट शरीराला स्थिर ऊर्जा देतात। विटॅमिन ई मेंदू आणि त्वचेसाठी चांगले असते। मॅग्नेशियम कमजोरी कमी करायला मदत करते। कॅल्शियम हाडांसाठी उपयोगी। अँटीऑक्सिडंट पेशींचे संरक्षण। भिजवलेले बदाम पचायला सुद्धा सोपे असतात, जे ज्येष्ठांसाठी खूप महत्त्वाचं आहे। एनर्जी एक्सप्लेनेशन। बदाम खाल्ल्यावर काय होते? ऊर्जा हळूहळू आणि दीर्घकाळ मिळते। साखरेसारखं अचानक एनर्जी स्पाइक नाही, दिवसभर स्थिर ताकद मिळते। मेंदू अधिक अलर्ट वाटतो, थकवा कमी जाणवू शकतो, म्हणून अनेक न्यूट्रिशन एक्सपर्ट्स सकाळी बदाम खाण्याचा सल्ला देतात। राईट मेथड टू ईट। योग्य पद्धत खूप महत्त्वाची। 4 ते 6 बदाम रात्री पाण्यात भिजत ठेवा। सकाळी सोलून खा, रिकाम्या पोटी किंवा नाश्त्यापूर्वी खा। चांगले चावून खा। सोलून का खायचे? कारण साल काढल्यावर पचन सोपं होतं। इम्पॉर्टंट कॉशन्स। पण लक्षात ठेवा, जास्त बदाम खाऊ नका। एका वेळी 10 ते 12 खाणं टाळा। जर किडनी, पचन किंवा ॲलर्जी समस्या असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या। साखर लावलेले, भाजलेले बदाम टाळा। नैसर्गिक भिजवलेले बदामच सर्वोत्तम। बोनस पॉवर कॉम्बो। अजून जास्त ताकदीसाठी भिजवलेले बदाम अधिक कोमट दूध। सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी हा कॉम्बो शरीरासाठी खूप उपयोगी ठरू शकतो। रिलेटेबल क्लोज। आपल्या आई-वडिलांसाठी, आजी-आजोबांसाठी हा छोटा बदल मोठा फायदा देऊ शकतो। महागडी सप्लिमेंट्स नकोत, योग्य नैसर्गिक आहार पुरेसा असतो। पण लक्षात ठेवा, हा उपाय मदत करू शकतो, चमत्कार नाही। नियमित आहार, चालणे, झोप हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे। मित्रांनो, 60 नंतर छोट्या छोट्या सवयी बदलल्या तर तुमचा आरोग्यकाळ 15-20 वर्षांनी वाढू शकतो। जर माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राइब करा।
जेणेकरून तुमच्या आणि आपल्या घरातील ज्येष्ठांचे आरोग्य उत्तम राहील. पुन्हा भेटूया अशाच एका आरोग्यदायी व्हिडिओ सोबत. तोपर्यंत निरोगी रहा, आनंदी रहा. धन्यवाद. सूचना: या व्हिडिओतील माहिती ही फक्त शैक्षणिक उद्देशासाठी आहे. ही वैद्यकीय सल्ला नाही. आरोग्यविषयक समस्यांसाठी नेहमी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. आपल्या आरोग्यासंबंधी घेतलेले सर्व निर्णय व त्याचे परिणाम याची जबाबदारी आपली स्वतःची असेल.